धनंजय मुंडे यांनी अजित पवारांकडे राजीनामा सोपवल्याची माहिती. संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड याला अटक झाल्यानंतर विरोधक आणि सत्ताधाऱ्यांनी थेट धनंजय मुंडेंवर आरोपाची राळ उठवली. सध्या त्यांनी चहूबाजूंनी कोंडीत झाल्याची परिस्थिती पाहायला मिळतेय. अनेकांनी तर या हत्येशी थेट त्यांचा संबंध जोडलाय. त्यामुळे या सर्व प्रकरणात धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा पक्षाचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे दिल्याची माहिती आहे. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर अजित पवार हे तातडीनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला पोहोचले होते. त्यांच्यातही चर्चा झाली, परंतु अद्याप हा निर्णय सार्वजनिक करण्यात आलेला नाही. अवादा कंपनीच्या 2 कोटीच्या खंडणी प्रकरणात वाल्मिक कराड मुख्य आरोपी असल्याने तसेच खंडणीचा संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी संबंध असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली होती. जोपर्यंत धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप सिद्ध होत नाही तोपर्यंत राजीनामा घेणार नसल्याची भूमिका अजित पवार यांनी घेतली होती. मात्र धनंजय मुंडे यांनी सोमवारी रात्री अजित पवार यांच्याकडे राजीनामा सोपवल्याची माहिती आहे. विरोधक आणि महत्त्वाचे म्हणजे सत्ताधारी पक्षाच्या आमदारांकडून सातत्यानं होत असलेल्या आरोपामुळे मी व्यथित झालोय, असं नमूद करून धनंजय मुंडे यांनी अजित पवार यांच्याकडे राजीनामा सोपवला. त्यानंतर अजित पवार यांनी तातडीनं मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. उभय नेत्यांमध्ये राजीनाम्याच्या पार्श्वभूमीवर सुमारे 25 मिनिटं चर्चा झाली. चर्चेअंती राजीनाम्यासंदर्भातील निर्णय राखून ठेवल्याची माहिती आहे. दरम्यान सागर बंगल्यावरील बैठकीनंतर अजित पवार यांनी माध्यमांना कोणतीही प्रतिक्रिया न देता तिथून तडक निघून जाणं पसंत केलं. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं. या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराडवर आरोप करण्यात आले असून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. दरम्यान विरोधकांनी मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली, मात्र अद्यापही मुंडेंवर काहीही कारवाई झाली नाही. दरम्यान दमानिया यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बीड हत्या प्रकरणावर बोलताना त्या म्हणाल्या की मी सिंचन घोटाळ्याबाबत आरोप केला तेव्हा अजित पवारांनी राजीनामा दिला होता. धनंजय मुंडे यांनी जनाची नाही तर मनाची लाज बाळगून राजीनामा द्यावा. ते जोपर्यंत राजीनामा देणार नाहीत तोपर्यंत आपल्याला लढायला हवं, असंही त्या म्हणाल्या. मसाजोग सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देण्याच्या मागणीसाठी विरोधी पक्षानं चांगलं रान उठवलं. विरोधी पक्षानं राज्यपाल CP राधाकृष्णन यांची भेट घेऊन मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तर माजी खासदार संभाजीराजे यांनी सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यामुळे यावरून राजकीय वातावरण चांगलंच तापू लागलंय. दरम्यान मुंडे यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतल्यानं चर्चेंना उधाण आलं होतं. दरम्यान मुंडे यांनी राजीनाम्याच्या विषयावर चर्चाच झाली नसल्याचं सांगितलंय.